नमो भगवते वराहरूपाय भूभूर्वस्वाहा। संपूर्ण चराचर सृष्टीचे रक्षण करता, पालन करता त्रिलोकनाथ भगवान श्री विष्णू हे अनादी, अनंत, सर्वव्यापी व सर्वज्ञ आहेत। अधर्माच्या अंधकारात गुरफटलेल्या भूमीवर जेव्हा जेव्हा धर्माचा रास होतो तेव्हा तेव्हा ते विविध रूपात अवतरून धर्मस्थापनेसाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या संहारासाठी अवतार धारण करतात। मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की असे दशावतार हे त्यांचे तेजोमयी स्वरूपांचे प्रतीक आहेत। या अवतार मालिकेतील तृतीय अवतार वराह अवतार हा विशेषतः सृष्टी रक्षणार्थ घेतलेला अद्भुत व दिव्य अवतार मानला जातो। नमस्कार मंडळी, ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना वराह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। दैत्यराज हिरण्याक्षाच्या बंदिवासात असलेल्या भूदेवीची सुटका भगवान विष्णूंच्या तृतीय अवतार वराहानी कशी केली याची कथा आज आपण वराह जयंती निमित्त जाणून घेणार आहोत। प्राचीन कालखंडात हिरण्याक्ष नावाचा एक अति बलाढ्य, अभिमानी व अधर्मी दैत्यराज होऊन गेला। त्याने आपल्या आसुरी शक्तीच्या जोरावर संपूर्ण भूमंडळाचे संतुलन बिघडवले। त्याच्या अक्राळ विक्राळ शक्तीमुळे व आक्रमक प्रवृत्तीमुळे पृथ्वीची माता भूदेवी हिला वैश्विक महासागरात बंदिस्त करून नेऊन टाकले। या दुःखात अडकलेल्या पृथ्वीचे रक्षण करणे हे ब्रह्मांड पालक भगवान विष्णूंचे अनिवार्य कर्तव्य बनले। तत्क्षणी भगवान विष्णूंनी एक महान वराह म्हणजेच रानडुकराचे दिव्य रूप धारण केले। त्यांच्या वराह रूपाचे वर्णन करताना शास्त्रकार सांगतात, सिंहाच्या पाठीसारखा दृढ शरीरयष्टी, सूर्याप्रमाणे तेजस्वी नेत्र, पर्वत सदृश विशाल शरीरे आणि प्रचंड फुंकर। त्या तेजोमय वराह मूर्तीने आपल्या विशाल सणकार्यांनी वैश्विक महासागरात प्रवेश केला। तिथे हिरण्याक्षासोबत झालेला संग्राम हा केवळ शक्तीचा नव्हे तर धर्म व अधर्म यांच्यातील निर्णायक युद्ध होते। अनेक युगांपर्यंत चाललेल्या त्या भयंकर समरयुद्धात अखेरीस भगवान वराहाने हिरण्याक्षाचा संहार केला। त्यानंतर त्यांनी आपल्या सणकार्यांवर पृथ्वीला उचलून वर नेले आणि पुन्हा तिचे स्थान विश्वाच्या मध्यभागी स्थिर केले। पृथ्वीचे पुन्हा स्थापन हे केवळ भौगोलिक नाही तर नैतिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक रचनेचे प्रतीक ठरले। वराह अवतार ही केवळ एक पुराण कथा नसून तो ध्येय निष्ठेचा, धर्म संस्थापनेचा आणि संकटातही कर्तव्य पालनाचा दिव्य संदेश आहे। त्यांच्या या अवतारात साकारलेले साहस, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा ही आजच्या युगासाठी मार्गदर्शक आहे। थोडक्यात वराह जयंती केवळ सण नसून तो एक आध्यात्मिक प्रेरणेचा उत्सव आहे। पृथ्वीची रक्षा करण्यासाठी स्वतःला रानडुकराच्या रूपात साकार करणारा परमेश्वर हा नम्रतेचा, धैर्याचा आणि प्रेमाचा अखंड स्रोत आहे। वराह अवतार आपल्या मनामध्ये धर्मासाठी जीव द्यावा परंतु अधर्मास कधीही शरण जाऊ नये हा बोध रोवून जातो। तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका। ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। ओम भूवराहाय नमः।